देव बरवा समाधान जीवा पाहता वाटे गे आनंद 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 वाटला. डोळ्यातनं पाणी आलं देवाच्या. घळ 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 देव रडतोय. काय माझ्या नामदेवराय नामदेवराय माझ्यापेक्षा तेजपुंज माझे नामदेवराय दिसतायत. देवाला आनंद वाटला. गोनाबाईने इकडं पाहिलं माणसं, इकडं पाहिलं माणसं, पुढं माणसं, मागं माणसं. नुसते आलेत होय ते, नुसते आलेत काय. देवाचा काकडा कसा होतो? सिंहनाद शंख भेरी, गजर होतो महाद्वारी, केशवराज विटेवरी, नामाचरण वंदितो. महाराज वर्णन करतात सिंहनाद शंख भेरी किंवा महाराज वर्णन करतात. पहा पुढे दमामे वाजती होते काकडा आरती पांडुरंग. सिंहनाद शंख भेरी नाही नाही, पुढे दमामे वाजती याचं पूर्वार्ध. पुढे दमामे वाजती होते काकडा आरती पांडुरंग रायाचे. अनंत प्रकारचे त्या ठिकाणी वाद्य वाजतात. नानाविध प्रकारचे त्या ठिकाणी वाद्य वाजून गायन त्या ठिकाणी वादन सगळं चालू आहे. आणि तेवढा मोठा सोहळा माझ्या पोराचा इथं होतोय. कोणत्याला दुःख वाटल? कोणत्याला दुःख वाटल? ते पाहिला नामदेवरायचा सोहळा. गोनाबाईने सांगितलं देवाला, देवा पोरग राहू दे इथं, तू चल घरी म्हणे. आता देव घरी आणला बुवा. जनाबाई महाराज त्याचं वर्णन केलेलं आहे. सण दिवाळीचा आला, नामा रावळाशी गेला, हाती धरुणी देवासी, चला म्हणे आमुच्या घरासी. देव घरासी आणिले, चंदन पाटी बैसविले, गोनाईने उठणे केले, दामोशेटीने न्याहाळिले, पदर माथ्याचा काढिला, बाळ नंदाचा पोशिला, हाती घेवणी पंचारती, चक्रपाणी वाळती. देव जेवणी तृप्त झाले आणि दासी जनीने विडे दिली. महाराज वर्णन करतात इकडे देवाला घरी आणलं, चंदनाच्या पाटावर बसवलं, उठणं वगैरे लावलं, आंघोळ देवाला घातली. देवाला पुसायला त्या काळामध्ये नामदेवरायच्या घरामध्ये काही नव्हतं म्हणून पदर माथ्याचा काढिला, बाळ नंदाचा पोशिला. महाराज म्हणतात डोक्यावरचा पदर काढला, देवाला पोषलं, हातामध्ये पंचारती घेतली, देवाला ओवाळलं आणि जे काही केलं होतं खायचं ते खायला दिलं. जनाबाई महाराज सांगतात देवानं खाल्लं आणि मुखशुद्धी म्हणून मी देवाला तुळशीचं पान दिलं. मुखशुद्धी तुळशीदळ तुका म्हणे मी दुर्बळ, जसं म्हणतात तसंच देव जेवणी तृप्त झाले आणि दाशी जनीने विडे दिली. महाराज वर्णन करतात की त्या ठिकाणी जे काय असेल ते सोहळा पार पडला. नामदेवराय तिकडं विटेवर उभा राहिलेले आहेत. पुजाऱ्यांनी काकडा केला, शेजारी तिचा पोशाख काढला, अभ्यंग स्नान घातलं, दूध घातलं, दही घातलं आणि असा 1/2 किलो लोण्याचा गोळा मुखाला लावला बुवा. आणि त्याच्यावर साखर लावली आणि लोण्याची आरती असते, आहे का नाही? लोण्याची आरती असते. लोणी लावले की देवाची आरती करायची असते. आरती घेस्तोर नामदेवराला देवानं सांगितलं होतं नामदेवराया गोड लागतं बरं. नुसतं ऐकलं होतं पण आता मुखावर आलं ना, नामदेवराने चुरू 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 खायला चालू केलं ना. त्या काळची व्यवस्था काय, असे फोकस होते का, लाईट होतं का, काय होतं? पुजाऱ्यानं आरती अशी धरली समोर. काय प्रकार आहे म्हणे, आजपर्यंत मी पूजा केली, माझ्या आधी माझ्या बापानं आज्याने पूजा केली, पण देवानं कवाच लोणी खाल्लं नाही. आता देव लोणी कसं काय खायला लागला? बरं असा रोज देव 1/2 किलो लोणी खाल्ला तर पूजा कराल का तुम्ही? देव 1/2 किलो लोणी खाल्लं पूजा कराल? पुजाऱ्यानं विचार केला नेमका काय प्रकार आहे. लोणी बाजूला काढलं, ते दहीदूध बाजूला काढलं, नीट बारकाईनं निहाळलं तर नामदेवराय पुजाऱ्याला आनंद झाला. वा 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 म्हणे. का? अरे खरी दिवाळी तू का म्हणे आले घरा तोची दिवाळी दसरा. किंवा सखे हरिजन भेटतील, सखे हरिजन भेटतील, सखे हरिजन भेटतील, सखे हरिजन भेटतील. दसरा दिवाळी होती माझा सण, दसरा दिवाळी तुझी आम्हा सण, दसरा दिवाळी होती माझा सण.
सण किंवा तोची आम्हा सण सखे हरिजन भेटतील. महाराज म्हणतात खरी दिवाळी खरा दसरा कोणता? ज्यावेळेस आपल्याकडे संत वारकरी येतात ती खरी दिवाळी, तो खरा दसरा. पुजाऱ्याला आनंद झाला. पुजारी म्हणू लागला तुका म्हणे होता ठेवा, आणि तो या भावा सापडला. आनंद झाला. पुजारीने आरती वगैरे केली. पुजारी निघून गेले. देव तिथं आले. नामदेवराकडे पाहिलं. "ओ महाराज, आलो बरं का देवाकडे येऊन तुमच्या घरची, उतरा खाली आता." नामदेवराय तटस्थ देवाकडे बघेनात. "हो नामदेवराया, उतरा खाली." एक नाही दोन नाही 3-4 वेळा ज्यावेळेस देवानं हाक मारली, "ओ महाराज आलो, उतरा खाली." तिरक्या नजरेनं पाहिलं. कुणी? नामदेवरायने. "हो म्हणे देवा, मला बोलता का? मगापासून काय भिंतीला बोलतो काय? म्हणे उतरा ना, आलो तुमच्या घरून." तेवढं सोडून बोला म्हणले. आता तेवढं सोडून बोला का? एकमेकाची त्या ठिकाणी महाराज मानहानी करून कोट्यावधी रुपये खर्च करून लोक खुर्ची मिळवतात. ते सुद्धा 5 वर्षच राहते. हे तर जगाच्या बापाची मिळालेली आहे, विनासायास मिळालेली आहे. आता ही सोडू आहे. एवढा मोठा सोहळा बघितला, आता काही विटेवरनं उतरू वाटत नाही. बघा तुमचं कुठं क्रांतीनगरला मंदिर बांधत असेल तर तिकडे जाऊन राहा. इथं काय आम्हाला सांगू नका म्हणे उतरा खाली. उतरू नका, काय उतरणार नाही खाली. देवानं सांगितलं, "अहो नामदेवराया, तसं नसतं म्हणले की नामदेवराय खाली आले." देवानं नामदेवराया विचार काय? नामदेवराय देवाला सांगू लागले, "देवा, अरे गंमत चालली आहे म्हणे. अरे आम्ही तुझे सेवक आहोत, आणि सेवक आणि मालकाच्या पदाची इच्छा केव्हाच करायची नसते. सेवकानं सेवक म्हणूनच राहिलं पाहिजे. मालक ते मालक आणि सेवक ते सेवक. मालकाची पदाची इच्छा सेवकानं कवा करायची नाही. जो कोणी या देवाची सेवा करतो आणि देवाच्या सेवेचं त्या ठिकाणी महाराज फळ म्हणून देवाच्या पदाची अपेक्षा करतो, तुकोबाराय म्हणतात तो मनुष्य पापाची रास आहे. रास राया विठोबाचे पद जो अभिलाषी, पातकाची राशी तुका म्हणे. तुकोबाराय सांगतात तो पापाची रास आहे. मी का सांगितलं तुम्हाला हे? देवानं नामदेवरायला विटेवर उभा केलं, एवढं प्रेम बुवा. अजून जे नामदेवरायला त्या ठिकाणी काय देवाला शोभत नाही ते सुद्धा या नामदेवरायसाठी देवानं केलं. मी नेहमी सांगतो बुवा, नामदेवराय तीर्थयात्रा करून आले. आता बरीचशी चरित्र भाग तुम्हाला माहिती आहे, नाही का? बरेचसा चरित्र भाग तुम्हाला माहिती आहे की नामदेवरायने देवाबरोबर जेवण केलं, नामदेवरायने देवाबरोबर दूध प्याला. पण जे काही तुम्हाला काही घटना माहीत नसतील, ह्या घटनाचं त्या ठिकाणी तुमच्या पुढं जे काय असेल ते सांगत जातो. नामदेवराय तीर्थयात्रा करून आली. नामदेवरायसाठी देवानं काय केलं नाही सांगतो, ऐका तुम्हाला. सांगा, देव पवित्र का अपवित्र? काय म्हणायचं तुम्हाला? देव पवित्र का अपवित्र? कसा आहे देव? कसा आहे? बोला ना काहीतरी. मी त्यासाठीच म्हणलो तर राजाभाऊंना कीर्तन सुटल्यावर जेवण ठेवा म्हणून. देव पवित्र का अपवित्र? नाही, मलाही जाणीव आहे. तुम्ही बरेच जण आता दिंडीत फुगड्या नाचून वगैरे दमलाय सगळे, मला त्याची जाणीव आहे. कारण मी पाहिलं आहे मागाची ते. दिवसभर मी इथंच होतो. आज सकाळी आलो आहे 7ला. मी दिवसभर इथंच आहे राजाभाऊंच्या फ्लॅटवर, तिथंच मुक्कामी. सकाळपासून तिथंच आहे मी. देव पवित्र आहे, पण नामदेवरायासाठी देव अपवित्र ठरला बुवा. कसा? थोडक्यात इतिहास सांगतो तुम्हाला. नामदेवराय तीर्थयात्रा करून आले. ज्ञानोबाराय नामदेवराय तीर्थयात्रेला गेले होते, प्रत्येकाला माहिती आहे. तीर्थयात्रा करून आले आणि तीर्थयात्रा करून आल्यानंतर पहिल्यांदा नामदेवराय देवाच्या भेटीला गेले. प्रामाणिकपणे सांगा, आता तुम्ही पंढरपूरला येता का नाही? वर्षातनं एकदा येता का नाही? प्रामाणिकपणे सांगा, स्टँडवर उतरल्या कुठं जाता? हां, देवळात. हां, कुठं? घरीच जाणार तुम्ही. मला माहिती आहे घरी जाणार का? कारण नातवाच्या खेळल्या आणलेल्या असतील, नाही का? नातवाला गाडी आणलेली असते, नातीला काही बांगड्या आणलेल्या असतात, कुठं गोंगडी आणलेली असते. ते नको घरी ठेवायला नेऊन. पण नामदेवराय तीर्थयात्रा करून आल्या घराकडे गेले नाहीत, पहिल्यांदा देवाकडे गेले. तीर्थे करुणी नामा पंढरी आला, जीवलगा भेटला विठोबासी. तीर्थावळीमध्ये वर्णन आहे. बसले दोघं
नामदेव आले, दर्शन वगैरे घेतलं, दोघंही गप्पा गोष्टी चालू झालेल्या आहेत. नामदेवांनी तीर्थयात्रेचा वृत्तांत देवाला सांगायला चालू केला. देवानं विचारावं, नामदेवराया सांगा कोणते कोणते देव पाहिले. नामदेवाने सांगितलं, खरं सांगू का? ज्या देवाचे हात कमरेवर नाहीत, ज्याचे पाय समान नाहीत, ज्याची दृष्टी नासाग्र नाही, अशा देवाला देव म्हणायला सुद्धा मला लाज वाटते म्हणतात नामदेवराय. मी त्या देवाचं दर्शन घेत नव्हतो. कटी तटी कर नाही ज्या देवाचे नेगे मी तयाचे दर्शन. ऐसी आते देव म्हणता लाजे माझे मन. आणि हे दुःख दारुण कवना सांगू, अशा देवाला देव म्हणा सुद्धा मला लाज वाटते जो तुझ्या स्वरूपामध्ये नाही. मी त्या देवाचं दर्शन घेत नव्हतो. काय करावं म्हणे. काय निष्ठा असेल परमात्म्याच्या विषयी नामदेवरायचे. अहो तीर्थ कोणती कोणती पाहिली. नामदेवराय सांगतात सगळी तीर्थ पाहिली हो, पण आपल्या चंद्रभागेची सर कशाला नाही. ऐसी चंद्रभागा ऐसे भीमातीर ऐसा विटेवर. नामदेवराय ज्या ज्या तीर्थामध्ये जात, मी नेहमी सांगतो, आता असं सांगितलं जातं बुवा, आपण जर गंगेमध्ये स्नान करत असेल तर गंगेचंच त्या ठिकाणी वर्णन केलं पाहिजे. स्नान करताय गंगेत आणि नाव घेताय नर्मदेचं, चालत नाही बरं का, ते पाप आहे. ते काय आहे तुम्ही म्हणा कशावरनं. प्रामाणिकपणे सांगा बरं, तुमच्या घरात शेजाऱ्याची स्तुती चालते का तुम्हाला? तुमच्या घरात शेजाऱ्याची स्तुती चालते का तुम्हाला? मग आपल्याला चालत नाही, गंगेला चालते होय. तिथं महाराज गंगेचंच नाव घ्यायचं, पण नामदेवांनी गंगेचं नाव नाही, कोणाचं नाव घ्यायचं नाही. कुठल्याही तीर्थामध्ये स्नान करताना चंद्रभागे आई म्हणायचं, स्नान करायचं, त्या तीर्थाचं नाव घ्यायचं नाही. का? कारण नामदेवाला माहिती आहे, गंगा असो, नर्मदा असो, भागीरथी असो, कुठलीही असो नदी, हे सगळे तीर्थ माझ्या चंद्रभागेमध्ये येतात आणि तिथं ते पुनीत होतात आणि मग दुसऱ्याला पुनीत करायला जातात. वर्णन नामदेवाच्या गाथ्यामध्ये. शंकर सांगे ऋषी जवळी सकळ तीर्थे माध्यान काळी येती पुंडलिका जवळी करते आंघोळी वंदिती चरण. सगळी तीर्थ रोज माध्यान्ह काळाला पुंडलिक रायाच्या समोर लोहदंड तीर्थ तिथं येतात, स्वतः स्नान करतात, पुनीत होतात आणि मग दुसऱ्याचा पाप घ्यायला जातात बुवा. नामदेवाने वृत्तांत सांगितला. देवानं सांगितलं, ओ नामदेवराया, नुसतं सगळी देवदर्शन करून आला म्हणजे तीर्थयात्रा झाली नाही. तुम्हाला या तीर्थयात्रेचं माउंद करावं लागेल. माउंद कळतो ना शब्द तुम्हाला? तुमच्याकडे काय मामद म्हणतात का? काय म्हणतात तीर्थयात्रा करून आल्यावर? माउंदच म्हणतात ना. काही ठिकाणी शब्दात फरक आहे. महाराज तुम्हाला माउंद करावं लागेल. देवानं सांगितलं का? नामदेवाने सांगितलं, देवा तुम्ही म्हणाल त्यावेळेस, तुम्ही म्हणाल त्यावेळेस. नामदेवाने दर्शन घेतलं, आईसाहेबाचं दर्शन घेतलं आणि महादेव गेले. नामदेवराय घराकडे गेल्यानंतर रुक्मिणी माता देवापाशी आल्या आणि देवाला विचारू लागल्या, देवा काय सांगितलं नामदेवरायला तुम्ही आता? काय सांगितलं आता? कुठं काय सांगितलं? माउंद करायला सांगितलं. हो सांगितलं ना म्हणे. तुम्हाला काय वाटतं नामदेवाची परिस्थिती आहे का माउंद करण्याची? भक्त लोक सगळे लोक त्याचं यथाविधी पूजन, यथाविधी दक्षिणा, यथाविधी सगळं करून त्यांना अन्नदान करण्याची परिस्थिती नामदेवाची आहे? आठवतो का म्हणे तुम्हाला? मागचा एक प्रसंग रुक्मिणी मातेनं आठवण करून दिला. अहो नामदेवराय एका एकादशीला देवाकडे आले आणि देवाला प्रार्थना केली. उठवणी प्रातःकाळी अक्षता कांचोळी जातो वेळोवेळी महाद्वारी. अहो जी दातारा विनंती अवतारा तुम्ही यावे घरा भोजनासी. नामदेवाने देवाला प्रार्थना केली, देवा उद्या द्वादशी सोडायला माझ्या घरी यायचं. देवानं सांगितलं हरकत नाही, येतो म्हणे. नामदेवराय देवापासून उठले आणि रुक्मिणी मातेकडे आले. आईसाहेब काय नामदेवराय? अहो उद्या द्वादशी सोडायला मी देवाला आमंत्रित केलेलं आहे. बरं मग देवाबरोबर तुम्ही सुद्धा तिथं यायचं आहे म्हणे. तुम्ही सुद्धा तिथं यायचं. ठीक आहे म्हणे, हरकत नाही, जिथं देव तिथं मी येईन म्हणे. देवानं त्या ठिकाणी काय रुक्मिणी मातेला सांगितलं. नामदेव थोडंसे 4 पावलं पुढे गेले, परत माघारी आले. अजून आईसाहेब
तुम्ही देवाच्या पत्नी आहात. हो, मग देवाला काय आवडतं काय आवडत नाही तुम्हाला माहीत असेल. आता हे दुसरं कोण सांगणार आहे? पत्नी सांगेल ना आपल्या मालकाला काय आवडतं काय आवडत नाही ते. रुक्मिणी मातेने विचारलं, हो माहिती आहे, सांगू का नाही? मग जे जे आवडतं ते बरोबर या आणि जेवायला माझ्या घरी या. काय सांगितलं? जे जे आवडतं ते घ्या आणि माझ्या घरी जेवायला द्या. बरं उद्या आमंत्रण तुम्ही असं कोणाला तुझ्या घरात जे आहे ते घेन माझ्या घरी जेवायले. ते मला माझं घर काही नाही का मला जेवायला. नामदेवाने त्या ठिकाणी सांगितलं माझ्या घरी जेवायला या. रुक्मिणी मातेने सांगितलं ठीक आहे, आम्ही आमची सामुग्री घ्यायची, तुमच्या घरी जेवायला यायचं, तुम्ही काय करणार म्हणे. करणार ना म्हणे. तुम्ही यायच्या आधी झाडून घेतो, सारवून घेतो, चांगलं पाणी भरून ठेवतो, तुम्ही जेवल्यानंतर तुमच्या उष्टा पत्रावळ्या काढून ठेवतो. नामदेवाचं वर्णन करतात बरं का. रुक्माबाई माते तुम्ही यावे तेथे सामुग्री सांगाते चालवावी, सळा संमार्जन हे माझे करणे, उदक भरणे सुगंधेसी, शेष पत्रावळी काढीन उष्टावळी नित्य वेळोवेळी ह्याची काम मी. तुम्ही जेवल्यानंतर तुमच्या पत्रावळ्या काढून घेण्याचं काम माझं लागलं म्हणे. आईसाहेबांनी सांगितलं काय हरकत नाही, आमचं घेतो तुमच्या घरी जेवायला येतो. गेले पुढं 4 पावलं, परत माघारी आले. अजून आईसाहेब अजून एक राहिलं म्हणे महत्वाचं. आता काय राहिलं म्हणे, असं करा काय, येत असताना तुमच्या दोघाचंच आणू नका, मग माझं बी त्यातच घेऊन या म्हणे. नामा म्हणे देवा तुमचे तुम्ही जेवा आणि प्रसाद हा ठेवा सेवकाशी. माझंही त्यात आणा. आणि आईसाहेबांना आठवण करून दिली. आठवतं का नामदेव आणि द्वादशीला आपल्याला जेवायला सांगितलं होतं तर असं सांगितलं आणि तुम्ही म्हणता माऊंदा करा. शक्य आहे का नामदेव राहायला? ते नामदेवाला शक्य नाही. देवाचा चेहरा बारीक झाला. देवाचा चेहरा बारीक झाल्यानंतर देव नाराज झाले. आता कसं होईल? रुक्मिणी मातेने सांगितलं का नाराज होता म्हणे. नामदेवरायची परिस्थिती नाही, तुम्ही यजमान व्हा ना नामदेवरायचे. नामदेवरायचे यजमान तुम्ही व्हा, तुम्ही नामदेवरायचा सोहळा करा. आणि मग मात्र तीर्थावळीमध्ये वर्णन आहे, स्वतः देव नामदेवरायचा यजमान झाला. आपुल्या दासाचा सिद्धी न्यावा पणू, मनोनी यजमानो झाला देव. महाराज वर्णन करतात देव स्वतः यजमान झाला. अनंत नावाच्या ब्राह्मणाचं रूप देवानं घेतलं. सगळ्या संतांच्या बरोबर ब्राह्मणांना जाऊन आमंत्रण दिलं, भक्तांना आमंत्रण दिलं. जेवणाची तयारी चालू झाली. आता विस्तारानं सांगायला मला वेळ नाही. महाराज वर्णन करतात दुसऱ्या दिवसाला आमंत्रण दिसत ब्राह्मण जेवायला आले. ब्राह्मण जेवून तृप्त झाले. आता काय हो, जिथं देव स्वतः स्वयंपाक करतोय तिथं मीठ कमी पडणार आहे का तिखट जास्त होणार आहे? सुग्रास भोजन, सुग्रास भोजन. जीवन तृप्त झाले ब्राह्मण लोक. ब्राह्मण विचार करू लागले देवानं हे तोंड जर इथं दिलं असतं, हे तोंड इथं दिलं असतं तर अजून थोडं बसलं असतं नाही का. एवढं खाल्लं बुवा. आणि मग दान दक्षिणा तर काय कमी आहे. दान दक्षिणा वगैरे भरपूर दिली. आणि मग मात्र त्या ठिकाणी ब्राह्मणाने सांगितलं हो येऊ का म्हणे. आता येऊ. आता देवाने सांगितलं 2च मिनटं. ज्यांच्यासाठी हा खटाटोप केला ते नामदेवराय जेवायला बसतील. आणि जेवायला का ते बसले की तुम्ही भूदेव आहात, ब्राह्मण आहात, तुमच्या नजरेने 2 घास त्यांनी त्यांच्या पोटामध्ये घालू द्या. तुम्ही त्यांना दृष्टीनं पहा. तेवढं खा झालं की निघून जा. ठीक आहे म्हणे. उरका. जेवणाचं ताट नामदेवराय तयार केलं. नामदेवराय जेवायला बसले. नामदेवने देवाची प्रार्थना केली, देवा या जेवायला. देव होता अनंत नावाच्या ब्राह्मणानं रूपानं. बसला देव पलीकडं ताटात. कोणाच्या? नामदेवरायच्या. नामदेवरायच्या तोंडातनं काय ताटातला घास त्या ब्राह्मण रूपी देवानं खाल्ला हे त्या दुसऱ्या ब्राह्मणाने पाहिलं. आणि तळपायाच्या मस्तकाला गेली ब्राह्मणाच्या. अरे 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 म्हणे काय झालं. अरे शिंप्याचे आहेत नामदेवराय. हा आपल्याला ब्राह्मण म्हणून जेवायला सांगायला आला. आणि यानं त्या ठिकाणी नामदेवरायच्या ताटात देऊन त्या ठिकाणी जे काय असेल ते स्वतःला बाटवलं. आणि याचं आपण खाल्लं म्हणून आपण सुद्धा बाटलो म्हणे. आता आली का पंचायत. आता काय केलं पाहिजे. मग लोक वाटेल तसं ते ब्राह्मण बोलू लागले, अहो ज्याच्यासाठी केलं ते हे सफल होणार नाही, अमुक होणार नाही. देवाने सांगितलं थांबा म्हणजे थोडंसं थांबा. तुम्ही भूदेव आहात. ब्राह्मणाची निंदा घडू नये. ब्राह्मणाकडनं त्या ठिकाणी महाराज जे काय असेल ते चांगले शब्द आपल्याविषयी यावेत. तरी सांगितलं महाराज तुम्ही भूदेव आहात, जरा थांबा म्हणे.
चुकी त्यांची नाही, चुकी माझी आहे. मी बसलो म्हणे ताटात जेवायला, सांगा मी काय केलं ना तुम्हाला त्या ठिकाणी जे काय असेल ते पवित्र वाटेल. अहो म्हणे तुम्ही अपवित्र झालात. आता तो कोण होता? तो देव होता. तुम्ही अपवित्र झालात, आता तुम्हाला पवित्र व्हावं लागेल. मग काय करू? चंद्रभागेला जावं लागेल, गोमूत्र त्या ठिकाणी प्राशन करावं लागेल, पंचगव्य प्राशन करावं लागेल, अंगाला गोमय म्हणजे शेण जे काय असेल ते त्या ठिकाणी गोमूत्र लावावं लागेल आणि स्नान त्या ठिकाणी करावं लागेल आणि त्याच्यानं तुमची पवित्रता होईल. देवानं नामदेवासाठी अंगाला शेण लावून घेतलं, गोमूत्र लावून घेतलं, गोमूत्र पिऊन घेतलं, पंचगव्य पिऊन घेतलं, चंद्रभागेचं स्नान केलं आणि देव पवित्र झाला. गरज आहे का याला पवित्र होण्याची? गरज आहे याला? महाराज म्हणतात देवानं हे गरज नसताना केलं का? नामदेवरायमुळं. एवढी भक्ती नामदेवरायची श्रेष्ठ होती. नामदेवरायला विचारलं, नामदेवराया तुम्ही माझ्यासाठी काय केलं? नामदेवराय म्हणतात देवा अरे तू किती हुशार आहे मला माहिती आहे, आज ओळखतोय तुला, आज ओळखतो तू कसा आहे. अरे तुझ्यासाठी जे करतात त्यांच्यासाठी तू करतो. गेसी तेव्हा देसी ऐसा अससी उदार. आम्ही सुद्धा तुझी भक्ती केलेली आहे. ही भक्ती नामदेवरायची एवढी श्रेष्ठ होती की या भक्तीच्या जोरावर नामदेवरायांनी देव ऋणी केला होता. भक्तीची या बाळे देव पाहिजे गेला. भक्तीची या बाळे देव पाहिजे गेला. रुणाईचा केला कैसा येणे, रुणाईचा केला भक्तीची या बाळे देवा पाहिजे गेला. 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 भक्तीची आबळे देव पै जिंकिला, ऋणाईत केला कैसा येणे. किंवा नामदेवाच्या समाधीमध्ये एक प्रमाण आहे, देव वेळा इथं केला सेवा ऋणे मने अनन्य अनन्य भक्ती याची. नामदेवाची भक्ती श्रेष्ठ होती, देवानं तो देव ऋणी करून ठेवला, नामदेवानं तो देव ऋणी करून ठेवला आणि त्या ऋणी असणाऱ्या देवानं या भक्तीच्या ऋणातनं नामदेवाच्या मुक्त होण्यासाठी नामदेवासाठी वाटेल ते केलं. नवे याच भक्तीच्या ऋणातनं त्या ठिकाणी मुक्त होणं म्हणजे नामदेवासाठी देवानं केलं म्हणजे देव मुक्त झाला असं नाही. मी नेहमी सांगतो बरं का, भक्तीच्या ऋणातनं देव मुक्त होण्याचा प्रयत्न करतो, पण काहीही केलं तरी देव भक्ताच्या ऋणातनं मुक्त होऊ शकत नाही. देव भक्ताच्या ऋणातनं मुक्त होऊ शकत नाही. महाराज वर्णन करतात, त्यांचे ऋण नाही फिटले मागील आणि पुढे भांडवल जोडतील. भक्त अजून मागचं फिटलं नाही तो पण पुढे अजून जोडून ठेवतातच. तसं नामदेवरायासाठी जरी देवानं काही गोष्टी केल्या असल्या तरी सुद्धा नामदेवरायाच्या ऋणातनं देव मुक्त होऊ शकत नाही. आणि हे ऋण परत परत मुक्त व्हावं, ऋणातनं त्या ठिकाणी मुक्त व्हावं म्हणून नामदेवरायांना देव बोलतायत, महाराज अहो तुमच्या या भक्ती ऋणातनं मला मुक्त करा, काहीतरी माझ्याकडं मागा. नामदेवराय विचार करू लागले, आता काय मागावं, काय मागावं. परिवाराविषयी संसाराविषयी भक्ताला आसक्ती नसते हो, परिवाराच्या विषयी उदास आहेत. यांनी विचार केला माझ्यासाठी नको, माझ्या परिवारासाठी नको. देवा अरे जे तुझे भक्त आहेत अशा भक्तासाठी मला आज वरदान दे. काय पाहिजे नामदेवराया? नामदेवराय सांगतात मी सांगतो तसं देवा करा. काय? अकल्प आयुष्य व्हावेत या कोळा, अकल्प आयुष्य व्हावेत या कोळा, अकल्प आयुष्य व्हावेत अकल्प आयुष्य व्हावेत
आयुष्य वावेत या कुळा अकल्प आयुष्य वावेत या कुळा अकल्प आयुष्य वावेत या कुळा अकल्प आयुष्य वावेत या कुळा माझिया सकला हरिचा दासा माझिया सकला हरिचा दासा कल्पनेची वादा लोकाने काळी कल्पनेची वादा लोकाने काळी हरिचा दासा माझ्या हरिचा दासा वादा न होता काळी कल्पनेची वादा न होता काळी अकल्प आयुष्य वावेत या कुळा वावेत या कुळा अकल्प आयुष्य वावेत या कुळा वावेत या माझी सकला हरिचा दासा माझी सकला हरिचा दासा अकल्प आयुष्य व्हावेत या कुळा माझिया सकळा हरीच्या दासा. देवा मला द्यायचा असेल तर आज माझ्यासाठी नको, माझ्या परिवारासाठी नको, द्यायचा असेल तर त्या हरिदास या हरिदासांच्यासाठी दे. आता हरिदास कोण? काही नावाचे हरिदास आहेत बुवा, काही आडनावाचे हरिदास आहेत. मग हरिदास कोण? हरिदास कोण आता बरंचसं सांगण्याजोगं आहे हो, पण आपली वेळ संपून गेलेली आहे नाही का. आपली वेळ संपून गेलेली आहे. जरी त्या ठिकाणी आपल्याला चालू व्हायला लेट झाला असला तरी सुद्धा मगाशी सांगितलं वेळेत सेवा सोडणार आहे. त्या ठिकाणी अजून क्षरापतीचं भजन व्हायचं आहे आणि एवढं करून मला पंढरपूरला जायचं परत. त्याच्यामुळे जास्त वेळ घेणार नाही. हरिदास कोण? तुम्हाला हरिदासाचा विचार करायचा असेल तर जे हरीचे दास आहेत त्यांना हरिदास म्हणतात. पहिला अर्थ कोण? महाराज त्याचं वर्णन करतात. हरी तैसे हरीचे दास नाही तया भयमोह चिंतास कोणी राहते उदास बळकटकास भक्ती. जे हरीचे दास त्या ठिकाणी महाराज एक पहिला अर्थ आणि दुसरा अर्थ थोडासा जरा शब्दात फोड जर करायची झाली. हरिदास कोण? हरी ज्याचा दास ते हरिदास. हरी ज्याचा दास. मग हरी म्हणजे कोण? हरी म्हणजे इथं कोण नावाचे असतील तर सोडून बरं का. हरी म्हणजे प्रत्यक्ष भगवान परमात्मा. हा भक्ताचा काय होतो? दास होतो. दास किती प्रमाण सांगतो मला. दास्य करी दासाचे उणेन साहेतयाचे. केव्हा? काल तुम्ही ऐकलं आमचे स्नेही जगद्गुरु तुकाराम महाराजांचे वंशज चैतन्य महाराजांच्या मुखातनं तुम्ही ऐकलं. त्यांनी देव भक्ताची कशी कामं करतो याचं वर्णन त्या ठिकाणी तुम्ही पाहिलं नाही का. हा परमात्मा देव भक्ताचा दास होतो. दास म्हणजे हरी ज्याचा दास ते हरिदास. दोन्ही अर्थ आपल्याला पाहायला मिळतील. हरी ज्यांचं दास्यत्व करतो असे संप्रदायामध्ये बरीचशी उदाहरणं आहेत. बरीचशी उदाहरणं आहेत. जनाबाईसाठी यानं झाडू हातात घेतला. जनाबाईसाठी यानं झाडू हातात घेतला. सावता महाराजांसाठी यानं खुरपं हातामध्ये घेतलं. सजन कशासाठी मांस विकू लागला. नवे नवे या भगवंतानी गोरोबा काकाच्या घरी त्या ठिकाणी महाराज मडकी घडवण्याचं काम केलं. एवढंच काय, आज ज्यांचा त्या ठिकाणी महाराज